तेजस, सेजलला तिच्या भावाने खूप मारले आणि तिच्याकडून फोन सुद्धा काढून घेतलाय आणि तिचं कॉलेज सुद्धा बंद केलंय. आणि हा, त्यांनी माझ्या घरी सुद्धा फोन करून सांगितलंय आणि माझी घरचे सुद्धा स्ट्रिक्ट झालेत. आज मीच कशी कशी कॉलेजला आली आहे. बोल ना तेजस, काय झालं? पायल, काही पण कर, पण एवढी नोटबुक सेजल पर्यंत पोहोचवली. काय ग कुठं? दादा, ते सेजलला वही द्यायची होती. काय उघडून बघ. किती दिवस झाले ग सेजल, आपण भेटलो पण नाहीये. माहितीये मला पण राहत नाही तुझ्या बिना. हो, पण एक मुलाकात तो जरूर है ना सनम. हॅलो, त्याचा आवाज येतोय माझा. भरते गाडीत. दादा, काय केलंय तुम्हाला? हात जोडते मी तुझ्या पुढे. आमच्या बहिणीच्या नादी लागतो. आमचं बॅकग्राऊंड माहिती का? तिचा नाद सोडायचा कळलं का? सोडतीन का नाही तिचा नाद? नाही सोडणार तिचा नाद.
माझं प्रेम आहे तिच्यावर. प्लीज तेजस, ऐक माझं. त्यांना सांग की माझं नाक सोडून टाक. ऐक ना. ए आंबारे, तू तरी ऐक माझं. बोलशील का नाही तिथं नाच? दादा सोडतो तिथं नाच, सोडतो दादा तिथं नाच, सोडतो तिथं नाच दादा, सोडतो प्लीज. दादा आपली आई कुठे आहे? दादा सांग ना. दादा सगळे मला स्कूलमध्ये विचारतात की तुझी आई कुठे आहे? मला काहीच कळत नाही, काय करू ते. मारला असणार आहे आता. दादा ऐक ना. मला माफ कर. इथून पुढे नाही होणार आहे शिकून. प्लीज मला जाऊ दे कॉलेजला. सेजल, खूप विश्वासाने कॉलेजला पाठवतोय तुला बरं का. परत परत तशी चूक झाली नाही पाहिजे. हो दादा.
मग काय प्लॅनिंग होता बर्थडेचा? बर्थडे कोणाचा? अरे उद्या लैलाचा बर्थडे. अरे हा बड्डे तर आहे खरं, पण हा सीन झालाय, त्याच्यात पैसे पण नाहीत माहिती का माझ्याकडे. पैसे मग काय प्लॅन आहे उद्या बड्डेचा? नाही, असं काहीच प्लॅन नाहीये. आणि तसंही माझा याच्या आधी बर्थडे कोणी सेलिब्रेट नाही केला. तुमच्याकडे एवढे पैसे आले कुठनं? केला जुगाड, टापले बापाचे. हॅलो, कुठे आहे? अरे तुझी बहीण आली होती कॅफेवरती, सोबत 3-4 मुलं पण आहे. मला काय ते बरोबर वाटलं नाही. तू ये जरा इथं. तुला कळत नाही ना एकदा सांगितलेलं? तुझा बर्थडे आज, मी सकाळपासून तुझी वाट बघतोय, तुझ्यासाठी केक आणलाय आणि तू तिकडे झक मारतेय का? कालच तुला समजून सांगितलं तरी परत आज तू तीच चूक केली. त्या दिवशी आपल्या आईची खोटी शपथ घेतली. एवढी शानी झाली का ग तू? आपली आई गेल्यानंतर लहानपणापासून मी तुला तळहाताच्या फळासारखं जपलं आणि आज तू असं करतेय का? एवढा तुला काय ग त्याने तुझ्यावर जादू केली एवढी? हा, बोल ना, काय झालं? आता नाही बोलता येते का तुला? काय कमी पडलो मी तुला? सांग ना, बोल. आता नाही बोलता येते का? बाळा, चुकलं का माझं? माझा राग नको मानून घेतो. हे सगळं तुझ्या काळजी पोटीच करत होतो. लवकर घरी होतो. हॅलो. आयल सेजलला भेटली का तू? हा तेजस, आम्ही आलो होतो हॉस्पिटलमध्ये. सगळं ठीक आहे. आणि सेजल सुद्धा कधी आहे. मला नाही राहू दे तिच्याशिवाय इकडं. ती येईल ना परत माझ्याकडं? हो तेजस, ती येईल पण. आणि तुला भेटेल पण. तू काही काळजी नको करू. ठीक आहे, तुझ्या तेजसने दिले. नकोय मला, तुझं प्रेमच नाहीये माझ्यावर. हो का? घ्यायचं तर घे, नाही तर नको घेऊ. आम्हाला उशीर होतोय, आम्ही जातो बाबा. हॅलो, काय झालं? पेशंटला आधीपासून काय त्रास होता का? नाही, असं काही नाही. मग घरामध्ये कोणाला आई किंवा वडिलांना? दादा आपल्या आईकडे
ब्लड कॅन्सर. स्वतःला आवरा आणि पेशंटची होईल तेवढी काळजी घ्या. जास्त वेळ नाही आहे त्यांच्याकडे. काय झालं? अरे अच्छा काय झालंय? अरे काय झालंय प्रशांत? फोन दे ना. तेजस सेजल नाही राहिली. गप्पे काय पण काय बोलतोय? आता हॉस्पिटलमध्ये होती ती, बरी होऊन येणार आहे. तेजस आपल्या मैत्रीची शपथ, सेजल नाही राहील. काय बोलला? खरं सांग. खरं नाही राहिली. मला खरं सांग प्रशांत. मला खरं सांग, सेजल कुठे? खोटं बोलताय तुम्ही सगळे. कुठे गेली सी? मला घेऊन चल तिकडं. मला घेऊन चल तिकडं आख्या. मला भेटायचं तुला. सोडून हात सारा प्रवास हा एकट्या. तिकडे नको जाऊ. पाहू यायचं बघू. ऐक ना, मला पण तुझ्यावर प्रेम झालंय. उद्यापासून दररोज कॉलेजला यायचं. स्वप्नात तू माझ्या, हृदयात तूच आहेस, श्वासात तू माझ्या, ध्यासात तूच आहेस, जीवनात तूच माझ्या, आठवणीत तूच आहेस. माझं सर्व काही तूच असून तू का ग माझ्यापासून दूर आहेस?